नमस्कार. इंडियन कल्चरल आर्काइव्ज म्हणजेच भारतीय सांस्कृतिक संचित या माझ्या यूट्यूबवरील चॅनेलतर्फे सर्वांचं मी स्वागत करीत आहे. माझं नाव माधवी कवी. मी तत्त्वज्ञान विषयाची प्राध्यापिका होते. सध्या सेवानिवृत्त आहे आणि माझे अनेक पुस्तकं असून त्यापैकी 3 पुस्तकं ही देवीवरती आहेत. त्यापैकी हे ललिता सहस्रनाम. हे स्तोत्र हे फार महत्त्वाचं आहे, कारण व्यासाने 18 पुराणांची रचना केल्यानंतर शेवटचं जे पुराण रचलं त्याचं नाव ब्रह्मांड पुराण. त्या ब्रह्मांड पुराणात हयग्रीव हा विष्णूचा अवतार मानला जातो. त्याने अगस्ती मुनींना ही ललिता देवीची 1000 नावं सांगितली आहेत. त्या देवीचा महिमा आहे. त्याच्यातलं असणारं प्रत्येक नाव हे दुसऱ्या नावापेक्षाही वेगळं आहे आणि त्यातून आपल्याला बरंचसं ज्ञान हे प्राप्त होतं. आणि स्तोत्र हे अनेक रोगांवर रामबाण औषधासारखं काम करत असतं. म्हणून प्रत्येकाची या स्तोत्रावर श्रद्धा असावी लागते. तेव्हा चला आता आपण ह्या सगळ्या 1000 नामांच्या असणाऱ्या पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नामांचा अर्थ पाहूया. नमस्कार. आता आपण देवीच्या पुढल्या नामांचा अर्थ पाहू. सर्व शक्तिमयी, सर्व मंगला, सद्गतिप्रदा, सर्वेश्वरी, सर्वमयी, सर्व मंत्र स्वरूपिणी. कसं आहे देवीचं स्वरूप? ती सर्व शक्तिमयी आहे, ती सर्व मंगला आहे. सद्गती म्हणजे सन्मार्गावर घेऊन जाणारी, लोकांना सन्मार्ग दाखवणारी. सर्वेश्वरी आहे, सर्वांवर तिची सत्ता आहे. सर्वमयी आहे, ती सर्व काही आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे. सर्व मंत्र स्वरूपिणी आहे, सर्व मंत्रांचं सार असणारी आहे. सर्व यंत्रात्मिका, सर्व तंत्ररूपा, मनोन्मनी, माहेश्वरी, महादेवी, महालक्ष्मी, मृडप्रिया. सर्व यंत्रात्मिका आहे ती, याचा अर्थ सर्व यंत्रांचा आत्मा आहे. सर्व तंत्ररूप आहे, सर्व तंत्र तिची रूपं आहेत. मनोन्मनी आहे, म्हणजे मनाच्याही पलीकडे असणारी जी उन्मनी दशा आहे असं तिचं स्वरूप आहे. महेश्वर पत्नी म्हणून ती माहेश्वरी आहे, ती महादेवी आहे, ती महालक्ष्मी आहे. आणि मृडप्रिया म्हटलेलं आहे. मृड म्हणजे भगवान शिवाचं सुखकारक असणारं, सात्विक असणारं स्वरूप. म्हणून वैभवाचं उगमस्थान असणारी अशी ही देवी, ती सुद्धा सात्विक आहे. महारूपा, रूप मोठं असणारी आहे. महापूजा, मोठे पूजाविषय असणारी. महापातकनाशिनी म्हणजे मोठं पाप नाहीसं करणारी. महामाया, मोठी माया म्हणजे भास निर्माण करणारी आहे. महासत्वा, सत्व म्हणजे अस्तित्व, सर्वोच्च अस्तित्व आहे ती, म्हणजे महाशक्ती आहे, सर्वोच्च शक्ती. आणि महारती, रती म्हणजे आनंद, अमर्याद असा आनंद देणारी. किंवा दुसरा अर्थ असा आहे, महाकामाची पत्नी, ती महारती असंही म्हटलं जातं. रती हा शब्द पत्नी या अर्थानेही वापरला जातो. महाभोगा, महेश्वर्या, महावीर्या, महाबला, महाबुद्धी, महासिद्धी, महायोगेश्वरेश्वरी. महाभोगा आहे, मोठा विस्तार असणारी आहे, तुझे सुखही फार मोठं आहे. महेश्वर्या म्हणजे मोठी ऐश्वर्यशालिनी. महावीर्या म्हणजे मोठी शक्ती असणारी. महाबला म्हणजे मोठे सामर्थ्य असणारी. महाबुद्धी, फार मोठी बुद्धी तिच्याजवळ आहे. महासिद्धी आहे, तिच्याजवळ फार मोठमोठ्या सिद्धी आहेत. आणि महायोगेश्वरेश्वरी, मोठमोठ्या योगेश्वरांची ती ईश्वरी आहे. फार मोठ्या आहेत तिच्या सिद्धी. आपल्या सगळ्यांना माहिती अष्टसिद्धी म्हणतात त्याला. अणिमा, महिमा, लघिमा, गुरिमा अशा अष्टसिद्धी तिच्याजवळ आहेत. महातंत्रा, महामंत्र, महायंत्रा, महासना, महायाग क्रमाराध्या, महाभैरव पूजिता. महातंत्र आहे, ती स्वतःच फार मोठं तंत्र आहे, ती स्वतःच फार मोठा मंत्र आहे, म्हणजे महामंत्र आहे, ती सर्वात मोठं यंत्र आहे. महायाग क्रमाराध्या, मोठ्या यज्ञाने तिची आराधना केली जाते. महाभैरव पूजिता, महाभैरवाने सुद्धा तिची पूजा केलेली आहे. भैरव म्हणजे परमशिव असा आहे, त्याचंही फार मोठं तंत्र आहे. इथे यंत्राचा संदर्भ चक्र, यंत्र म्हणजे मशिनरी हा अर्थ नाही. चक्र, पूजा चक्र, पद्मचक्र, अमृतचक्र, मेरूचक्र असं तिचं हे सगळी चक्र आहे. वास्तव्य करते मी असं नाही, सगळी चक्र ही तिची. महेश्वर, महाकल्प, महातांडव साक्षिणी, महाकामेश, महिषी, महात्रिपुर सुंदरी. महेश्वर महाकल्पाच्या शेवटी ती जेव्हा शिव तांडव नृत्य करतात तेव्हा त्या नृत्याची साक्षी आहे. महाकल्प याचा अर्थ महाप्रलय,
महेश्वराने महाप्रलयाच्या वेळी केलेलं नृत्य त्याला तांडव नृत्य असं म्हणतात. तेव्हा तिच्याशिवाय ते तांडव नृत्य पाहणारा दुसरा कोणीही साक्षी मात्र नाही. महाकामेश महिषी, महाकामेश्वराची ती पत्नी पट्टराणी आहे. महात्रिपुर, 3 नगराची ती सुंदर स्वामिनी आहे. चतुष्षष्टोपचाराढ्या चतुष्षष्टी कलामयी, महाचतुष्षष्टी कोटी योगिनी गणसेविता. चतुष्षष्टोपचाराढ्या 64 उपचारांनी तिची पूजा केली जाते. आपण दैनंदिन व्यवहारात षोडशोपचारे पूजा करतो. 6 प्रकारच्या साधनांनी, इथे 64 साधनांनी तिची पूजा अर्चा केलेली आहे. चतुष्षष्टी 64, 14 विद्या आणि 64 कला, त्यापैकी 64 कलांनी ती परिपूर्ण आहे. महाचतुष्षष्टी कोटी योगिनी गणसेविता, 64 कोटी योगिनींचा समुदाय तिच्या सेवेला तयार आहे. मनुविद्या चंद्रविद्या चंद्रमंडल मध्यगा, चारुरूपा चारुहासा चारुचंद्र कलाधरा. मनुविद्या आहे म्हणजे श्रीविद्येला मनुविद्या म्हणतात. चंद्रविद्या तिला चंद्रविद्या म्हणतात. चंद्रमंडल मध्यगा, चंद्रमंडलाच्या मध्यभागी राहणारी. चारुरूपा म्हणजे चारू म्हणजे सुंदर आणि रूप म्हणजे लावण्य सुंदर असणारी अशी. चारुहास, चारू म्हणजे अर्थातच सुंदर, तिचं हास्य सुद्धा सुंदर आहे. चारुचंद्र कलाधरा, सुंदर चंद्रकला धारण करणारी म्हणजे चंद्रकोर धारण करते ती. चराचर जगन्नाथा चक्रराज निकेतना, पार्वती पद्मनयना पद्मराग समप्रभा. चराचर म्हणजे सगळं स्थावर जंगम, सजीव निर्जीव अशा सगळ्या जगाची अधिष्ठाती देवता आहे. चक्रराज निकेतना, श्रीचक्र आहे तिचं काय आहे, निवासस्थान आहे. निकेतन म्हणजे घर, निकेतन नाव देतात घराला बघा. तेव्हा चक्रराज या चक्रात ती राहते. पार्वती पद्मनयना, ती पार्वती म्हणजे हिमालय पर्वताची कन्या आहे. पद्मनया, कमळासारखे डोळे आहेत. पद्मराग समप्रभा, कमळाच्या लाल रंगासारखी आहे असा तिचा अर्थ आहे नामाचा. या पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी, चिन्मयी परमानंदा विज्ञान घनरूपिणी. पंचप्रेता, 5 प्रेतांनी तयार केलेल्या आसनांवर ती बसलेली आहे. 5 निष्प्राण देवतांनी तिचं आसन तयार झालेलं आहे. ही कल्पना ऐकल्यावर अंगावर काटा येईल, पण त्याचा अर्थ असा आहे, देवीच्या असलेल्या पंचब्रह्मांना इथं प्रेत, डेड बॉडीज म्हटलेलं आहे. त्यांच्यातील शक्ती जेव्हा नाहीशी होते तेव्हा ती प्रेत बनतात. शक्तीशिवाय ही निष्क्रिय आहे. शक्ती विना महेश आणि केवलम शवरूपका असाही श्लोक आहे. पंचब्रह्मस्वरूपिणी आहे. 5 ब्रह्म तिचे घटक आहेत. चिन्मयी म्हणजे शुद्ध चैतन्यमय आहे. परमानंदमय आहे ती. विज्ञान घनरूपिणी, विज्ञान हेच चैतन्य, त्याच्याशी समरस झालेली असं तिचं स्वरूप आहे. ध्यान ध्यातृ ध्येय रूपा, धर्माधर्म विवर्जिता, विश्वरूपा जागरणी, स्वपंती तेजसात्मिका. स्वपंती म्हणजे जीवापासून तेजसपासून भिन्न नाही. ध्यान ध्यातृ ध्येय रूपा, ती स्वतः ध्यान रूप आहे, स्वतः ध्यान आहे आणि ध्यानाचा विषय पण आहे. ध्यान करताना 3 गोष्टी आवश्यक असतात. ध्यान वस्तू लागते, स्वतः ध्यानरूप व्हावं लागतं आणि ध्यान करणारी व्यक्ती पण उपस्थित असावी लागते. धर्माधर्म विवर्जिता, चांगलं वाईट इष्ट अनिष्ट यांच्या पलीकडे आहे. विश्वरूप आहे, विश्वस्वरूप आहे. जागरणी म्हणजे जागृतावस्थेत असणारी आहे. स्वपंती म्हणजे स्वप्नावस्थेत असणारी आहे. तेजसात्मिका आहे म्हणजे तेजसचा आत्मा असणारी असं तिचं स्वरूप आहे. सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता, सृष्टिकर्ती ब्रह्मरूपा गोप्त्री गोविंद रूपिणी. सुप्ता म्हणजे गाढ निद्रा, प्राज्ञात्मिका म्हणजे प्राज्ञरूपिणी. आपल्या मनाच्या 4 अवस्था आहेत, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया आहे. सुषुप्तीचा अर्थ आहे गाढ, ड्रीमलेस स्लीप ज्याला म्हणता येईल, आणि तुरिया म्हणजे समाधी. म्हणून समाधी अवस्थेत असणाऱ्या जीवाला तुर्या असं म्हटलं जातं. ज्यांची समाधी लागते, समाधी अवस्थेत जो जीव आहे त्याला तुर्या असं म्हटलं जातं. आणि 4थ्या अवस्थेनंतर जीवाची पातळीची जी अवस्था आहे त्याला मात्र विशेष असं कोणत्याही प्रकारचं नाव नाही. तुर्या म्हणजे समाधी अवस्थेत एकरूप असणारी. सर्वावस्था विवर्जिता, 4ही अवस्थांच्या अतीत असणारी अशी आहे. सृष्टिकर्ती म्हणजे तिला जागृत अवस्था नाही, स्वप्न नाही, गाढ निद्रा पण नाही, त्यांच्या पलीकडे आहे. सृष्टिकर्ती, सृष्टी निर्माण करणारी आहे. ब्रह्मरूपा, निर्मितीसाठी ब्रह्माचं रूप धारण करणारी. गोप्त्री म्हणजे जगाचं रक्षण करणारी.
गोविंद रूप, गोविंद हे विष्णूचं नाव आहे, विष्णू रूपात असणारी, या विश्वरूपही धारण करणारी, संहारिणी रुद्र रूपा तिरोधान करीश्वरी, सदाशिवानुग्रहदा पंचकृत्य परायण. संहारिणी म्हणजे सृष्टीचा संहार करणारी, रुद्र रूपा म्हणजे रुद्ररूप धारण करणारी, तिरोधान करी म्हणजे आच्छादन टाकणारी, पूर्ण विध्वंस करणारी, ईश्वरी म्हणजे ईश्वराशी एकरूप, आणि सदाशिवा म्हणजे सदाशिव हे शिवाचं नाव आहे आणि त्याच्यापासून ती मात्र भिन्न नाही. अनुग्रहदा म्हणजे मुक्ती देणारी किंवा कृपा देणारी, आणि पंचकृत्य परायणा, वर दिलेली जी सगळी 5 कामं आहेत त्याच्यामध्ये घडून, त्या कर्मात घडून केलेली ती कृपा देणारी आहे, आशीर्वाद देणारी आहे, आणि या सगळ्यामध्ये ती घडून जाते. भानुमंडल मध्यस्था भैरवी भगवालिनी, पद्मासना भगवती पद्मनाभ सहोदरी. भानू म्हणजे सूर्य, सूर्यबिंबाच्या केंद्रभागी तिचं वास्तव्य असतं. ती भैरवी आहे, म्हणजे पत्नी आहे. भगमालिनी, भैरवी शेवाच्या पत्नीचंही नाव आहे. भगमालिनी षड्गुणांची माला धारण करणारी आहे. पद्मासना कमळात राहणारी, भगवती 6 गुण असणारी, पद्मनाभ सहोदरी म्हणजे श्री विष्णू भगिनी आहे. षड्गुण कोणते आहेत? ईश्वराचा ईश्वरत्व, सद्गुण तेज, सौंदर्य, सर्वज्ञ आणि निरासक्त असा त्याचा अर्थ आहे. विष्णूची भगिनी हा एक परंपरागत समज आहे. खरं ती विष्णूची पत्नी आहे, पण परंपरेने बहीण आहे असंही मानलं जात. उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली, सहस्रशीर्ष वदना सहस्राक्षी सहस्रपाद. उन्मेष म्हणजे डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप करून अनेक विश्व निर्माण करते आणि नष्टही करते. म्हणजे काही क्षणामध्ये, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भूकंप येतो, पूर येतो, त्यावेळेला काही क्षणात सगळं काही नष्ट होतं आणि पुन्हा ती नव्यानेही निर्माण करते आहे. सहस्रशीर्ष वदना, हजारो शीर्ष आहेत, मस्तक आहेत, हजारो वदना पण आहेत. पुरुष सूक्तात असंच वर्णन आलंय. सहस्राक्षी 1000 डोळे असणारी आहे. सहस्रपाद, हजारो पाय असणारी. आ ब्रह्मकीट जननी वर्णाश्रम विदायिनी, निजाज्ञा रूप निगमा पुण्या पुण्य फलप्रदा. आ ब्रह्मकीट म्हणजे काय? ब्रह्मापासून ते कीटकापर्यंत सर्वांची जननी, सगळ्यांना निर्माण करते. 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत, हेही स्थापना करणारी. निजाज्ञा रूप निगमा, तिच्या आज्ञा म्हणजेच वेद, आणि पुण्य पुण्य फलप्रदा म्हणजे पुण्य आणि पापकर्म. व्यक्तीचे पुण्य आणि पापकर्म कोणते आहेत ते पाहून ती त्या भक्ताला किंवा त्या व्यक्तीला फल प्राप्त करून देत असते. पुण्य पुण्य फलप्रदा, श्रुती सीमंत सिंदूरी कृतपादाब्ज धूलिका, सकलागम संदोह शुक्ती संपुट मौक्तिका असा त्याचा अर्थ आहे. तिच्या केसाच्या भांगामध्ये सिंदूर भरलेला आहे. पादाब्ज म्हणजे पदकमळांची धूळ, म्हणजे वेद सुद्धा तिच्या पायावर डोकं टेकतात. तेव्हा तिच्या पदकमलांची धूळ सकलागम संदोह शुक्ती संपुट मौक्तिका, वेदांच्या मध्यभागी असणाऱ्या भांगाला कुंकवाच्या रंगाने शोभिवंत करत असते. केवढी अफाट कल्पना आहे. सकलागम संदोह शुक्ती संपुट मौक्तिका, सकलागम सर्व वेदांचे समूह, शुक्ती संपुट म्हणजे काय? मोत्यांच्या शिंपल्यासारखे सर्व वेदांचे समूह आहेत. देवी मात्र या शिंपल्याच्या आतील अमूल्य मोत्याप्रमाणे, शुक्ती रजत असं म्हणतात. शिंपल्याच्या आत मोती असतो आणि स्वाती नक्षत्राचा पाऊस पडल्यावर तो मोती तयार होत असतो शिंपल्यातला. पुरुषार्थ प्रदा पूर्ण भोगिनी भुवनेश्वरी, अंबिकादानी निधना हरी ब्रह्मेंद्र सैविदा. 4 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे देणारी आहे. पूर्णा म्हणजे पूर्ण आहे, भोगिनी म्हणजे आनंदाने परिपूर्ण आहे, भुवनेश्वरी म्हणजे 14 भुवनांची असणारी स्वामिनी आहे, अंबिका म्हणजे माता आहे, अनादि अनंत आहे, अनादि निधना, आदि अंत नाही, तिला सुरुवातही नाही आणि ते शेवटही नाही, अनादि अनंत आहे. हरी ब्रह्मेंद्र सेविता, विष्णू ब्रह्म आणि इंद्र हे सगळे तिचे सेवा करतात म्हणजे ध्यान करतात. नारायणी नादरूपा नामरूप विवर्जिता, रिंकारी रीमती रुद्या हेयोपा देयवर्ज. नारायणाचं दुसरं रूपच नारायणी म्हणजे नादरूप आहे, नाद आहे तिचं रूप आहे. नामरूप नाहीत तिला, त्याच्यापासून ती दूर आहे. रिंकारी, रीम हे तिचं अक्षर, हे प्रतीक आहे तिचं. रीमती म्हणजे लज्जा, विनयशील आहे, लज्जान्वित आहे आणि नम्र असलं पाहिजे, विनयशील असलं पाहिजे, हा गुण तिच्याजवळ आहे. हृदया म्हणजे हृदयात वास करणारी, हेयोपा देयवर्जिता म्हणजे
ती काही टाकत नाही किंवा काही स्वीकारत नाही. आत्तापर्यंत आपण या 100 नामांच्या मध्ये असणारा देवीच्या स्वरूपाचा, म्हणजे ती कशा स्वरूपाची आहे, ती काय काय निर्माण करते, कशाचा संहार करते, ती कशी फलं देणारी आहे, हा सगळा भाग या 100 नामांमध्ये आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. पुढल्या 100 भागामध्ये आपण नामांचा दुसरा अर्थ पाहणार आहोत.